नमस्कार. सर्व प्रेक्षकांचं, सर्व खेळाडूंचं, उपस्थित सर्व संघ मालक, जे पाठीराखेत पाहुणे आणि समस्त ग्रामस्थ आणि आपण पाहतोय सर्व दामतवासियांना पुन्हा एकदा या शुभरात्री म्हणत आपण जाऊया मैदानावरती. वंजरपडा बी विपक्ष जरीमरी आई प्रसन्न न्यू गोल्डन देविली टीम. पहिला चेंडू लेस्टमच्या बाहेर चेंडू आपण पाहतो, पंचाने हेरलं, ओळखलं, पारखलं आणि त्यानंतर त्यांचा कॉल आला वाईट चेंडू. एका धावेने या ठिकाणी सुरुवात झाली. सफल झाला तो स्टेप आउट करून आपण पाहतो पुढे सरसावला होता चेंडूवरती तेजस आणि त्याच्यासोबत आपण पाहतोय मनोज. दोघेही भवारे बंधू आपण पाहिले गेले आणि गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज पवन. वाऱ्याचा वेग. वंजारपाडा एक्सप्रेस गोलंदाजी मार्कवरती आहे, राऊंड विकेट गोलंदाजी करतोय. पुन्हा एकदा शॉर्ट चेंडू आपण पाहिला गेला, शॉर्ट पिच चेंडूचा पुरेपूर आपण पाहतोय या ठिकाणी वापर करतोय पवन. षटकार या ठिकाणी अर्जित झाला, चांगला आपण पाहतो त्याच पद्धतीने गोलंदाजी करत होता पवन. त्याचा पुरेपूर चेंडूचा वापर या ठिकाणी आत्तापर्यंत होताना पाहिला गेला. पवन पुन्हा एकदा तयार, तेजासाठी पुढचा चेंडू असेल. चेंडू आपण पाहिला गेला, थोडासा शॉर्ट चेंडूची अपेक्षा ठेवली होती या ठिकाणी तेजसने. इनसाइड आउट चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला, बॅटची कडा घेतली आणि गल्लीमध्ये चेंडू जाऊन विसवला. शतरक्षक त्या ठिकाणी तैनात होता, कोणत्या प्रकारची चुकी नाही आहे. फलंदाज बाद, पहिला झटका दिला गेला आहे तो जरी बरी आई प्रसन्न न्यू गोल्डन देविली टीमला. या ठिकाणी आपण पाहतोय बारक्या ड्रायव्हर आणि अजय मार्के दोघांना विनंती करतो आपण लगेच स्टेजवरती यायचं, कारण जेवढा शर्यत शौकीन आहे ते तेव्हा दुप्पट आपण अजय एक चांगला गोलंदाज आणि बारक्या पण एक चांगला गोलंदाज होता. आत्ता फक्त शर्तीमध्ये आहे पण एक चांगला गोलंदाज आहे बारक्या. या आपण व्यासपीठावरती यायचे. शर्तीमधला आपण पाहतोय किंग किंग ड्रायव्हर बारक्या ड्रायव्हर या ठिकाणी उपस्थित झाले, त्याचं मनापासून हार्दिक स्वागत या ठिकाणी करूया. गोलंदाज पवन सफरून घेण्याचा प्रयत्न, पॅकफूट होतो जाऊन पेंच करायचा प्रयत्न या ठिकाणी पाहिला गेला. डॉट चेंडू आपण पाहतोय, नवीन फलंदाज मैदानामध्ये जाऊन पोहोचलाय तो नितीन भोईर. नितीन भोईरला आपण पाहतोय वन डाऊनला मैदानात पोहोचलाय. मनोज आत्तावर पाहिलं गेलं नॉन स्ट्राईकला आहे. पवनचा पुढचा चेंडू राऊंड विकेट. पवन पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती सज्ज झालाय. षटकाचा आपण विचार केला, आत्तावर 7 धावा धावफलकावरती आहे, त्यामध्ये एक षटकार पाहिला, एक वाईटची धाव पाहिली गेली. तेजस बाद झाला, अजूनही धावसंख्या आपण पाहतोय पुढे गेलीच नाहीये. पंच केला चेंडूला गॅपमध्ये टाकण्याचा प्रयत्न, कव्हर रिझर्वमध्ये शतरक्षक आहे, कोणत्या प्रकारची चुकी नाही आहे. पहिलं षटक इथे समाप्त झाले. पहिल्या षटकात 8च्या सरासरीने धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. याच पद्धतीने आपण पाहतो 8च्या सरासरीने चाललेत तर 40+ धावा होऊ शकतात. तर इथून आपण पाहतो पहिले पॉवर प्लेचं षटक समाप्त झालं आहे, दुसरं पॉवर प्लेचं षटक आपण पाहतोय जरूर पाहावास मिळेल.
कारण गोलंदाज अभिजित या आपण पाहतोय, गोलंदाज कपिल, ऋतिक कधीही घेऊ शकतो गोलंदाजीवरती. कारण असा एक खेळाडू आहे ऋतिक का जेव्हा त्याचं मन होईल तेव्हा तो गोलंदाजी घेऊ शकतो. कपिल आहे गोलंदाजी मार्कवरती. सर्व युवा सितारे आपण पाहतोय. B+ आरोही 11 या नावाने या संघ पाहतो प्रसिद्धी आहे. कारण बरेच आपण पाहतो आरोही 11 या नावाने या संघ आपण पाहतो नेहमीच एक चांगल्या पद्धतीने प्रत्येक सामन्यामध्ये खेळतात. या मैदानावरतीही चॅम्पियन ठरला हा संघ. एक पारितोषिक या संघाने आपण पाहतोय पटकवलेला आहे. त्यामुळे संघाचा अनुभव आपण पाहतो या मैदानाचा भरपूर आहे. चांगली कामगिरी आत्तापर्यंत मैदानावरती गेले. पॉवर प्लेचं दुसरं षटक वेळ घेऊ नका. 20 मिनिटामध्ये 4 षटकं समाप्त करायची आहेत. जास्त वेळ घेऊ नका, अन्यथा 5व्या षटकाला एक प्लेअर आतून घ्यावा लागेल. जास्त वेळ घेऊ नका. चांगला चेंडू आपण पाहतोय. दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली. पावस मिळालं. पहिला चेंडू हा निर्धाव. सुरेख कामगिरी कपिल. ज्या पद्धतीने पवनने कामगिरी केली त्याच पद्धतीने गोलंदाजी मार्कला सुरुवात झाली. या ठिकाणी आपण पाहतोय विशाल शेठ भवारे अर्थात सरकार हॉटेल यांच्याकडून पारितोषिक लागलं गेलंय. विकेट हॅट्रिकसाठी 1000चं पारितोषिक आहे. त्याचबरोबर चौकार आणि षटकार हॅट्रिकसाठी पण आपण पाहिलं गेलं प्रति 1000चं पारितोषिक. आणि प्रति षटकार आपण पाहतोय. सरकार हॉटेल प्रसिद्ध स्पेशल तंदुरी त्या ठिकाणी भेटणार आहे. आणि खऱ्या अर्थाने स्पेशलच आहे. कारण 2 दिवसापूर्वी मीच त्या हॉटेलमध्ये बसलो होतो आणि त्या स्पेशल तंदुरीचा आस्वाद घेतला मी. एक चांगली तंदुरी त्या ठिकाणी भेटते. हॉटेल सरकार विशाल आणि विकी आपण पाहतो ना. उद्या पाहिजे ते या ठिकाणी पोचवेल. कुणाल मात्रे लाईव्हच्या माध्यमातून जरूर स्वागत करूया. नो चेंडू स्टेप आउट आपण पाहिलं गेलं आणि पॉपिंग क्रीज पार केली. ओर स्टेपचा नो चेंडू पंचांनी घोषित केला. यानंतरचा चेंडू असेल फ्रीट. उघडा डोले पहा नीट. पुढचा चेंडू फ्रीटचा चेंडू या क्रॅशकडे दिलाय. आता इथून धावा बनवायच्या आहेत. किती धावा येतील? दैवली संघाचे सर्व पाठीराखे पवाभाई, एक प्रसिद्ध व्यक्तिमत्व पवाभाई, प्रवीण भोईर लाडाने पवाभाई बोलतात त्याला. त्यानंतर त्याच्या सोबत आपण पाहतोय गणेश रसाल आणि भाई विवेक भवारे या ठिकाणी उपस्थित. बघा भाईंचं नाव घेतलं आणि त्यानंतर एक जोटा फटका मनोज भवारेच्या बॅटमधून चेंडू निघाला, जाऊन पोहोचला. 1 बाउन्स चेंडू सीमारेषे पलीकडे चौकार. मनोज भवारेने ओळखलं, सांगितलं, विवेक भवारेचं नाव घेतलं, भाईंचं नाव घेतलं तर मोठा फटका यायलाच पाहिजे. गणेश रसाल प्रतीक्षेत आहे. कधी संधी भेटते? संधी अजून भेटली नाहीये. गोलंदाज तयार. कपिल पुन्हा एकदा आपण पाहतो गोलंदाजी मार्कवरती. रिवासाठी दूधही तलवार चालवण्याचा प्रयत्न केला होता. बॅट आणि चेंडूचा आपण पाहतो तो परफेक्शन या ठिकाणी दिसलं नाहीये.
गोलंदाज कपिल कमबॅक करण्याचा प्रयत्न प्रतिप्रेमी या ठिकाणी पाहतोय. समोर चेंडू सापडला, उडवला चेंडूला वाईड लॉंग ऑफ, काऊ कॉर्नरच्या डोक्यावरून चेंडू सीमा रेषे पलीकडे षटकार. मोहसिनबाई यांच्याकडून पारितोषिक आहे ऐवजी जेलसाठी पकडले असते दामतकरांसाठी फक्त तो दामतकरांसाठी मोहसिनबाईकडून दामतचे जे पाठीराखे आहेत त्याचे फायर बैलाचे मालक. षटकाच्या सहाय्याने 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. पॉवर प्लेच्या 2 षटकामध्ये आपण पाहतोय 11च्या सरासरीने 22 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. पहिल्या षटकात पवनने चांगली कामगिरी केली होती, तिथून संघाला तारलं होतं, 1 विकेट प्राप्त केलं होतं. इथे कपिल महागडा सापडला. पवन गोलंदाजी मार्क वरती आहे. उर्फी चेंडू आहे लॉंग ऑफ फ्रीजर मध्ये क्षेत्ररक्षक आहे. झेल ड्रॉप निखिल होतं त्या ठिकाणी आरामात झेत होतं. लोण्यासारखा चेंडू हातामध्ये आला होता, अलगत यायचं होतं पण लोणी शेवटला चिकट निघाला हातातून चेंडू. झेल ड्रॉप आपण या ठिकाणी पाहतोय. चांगला चेंडू आपण पाहतो या ठिकाणी. 13 मे पासून आपण पाहतोय कालभरो क्रिकेट संघ मालेगाव आणि मित्र परिवार आयोजित भव्य दिव्य 8 रात्रीची भव्य रजनी स्पर्धा 6 रात्रीची भव्य रजनी स्पर्धा आपण पाहतोय. प्रसिद्ध असं धामोते नेरल विद्याभवन धामोतेचं ते मैदान आणि त्या मैदानावरती आपण पाहतो भव्य दिव्य स्पर्धा. आणि पहिल्यांदा राईट रजनी आत्ता परत उन्हाळी पावसाळी गेले मी लहानाचा मोठा झालो तिथे स्पर्धा पाहिल्यात. आत्ता परत 3-3 4-4 ग्राउंड होते. पहिल्यांदा रजनी स्पर्धा आपण पाहणार आहोत. इथे बराच काल चेंडू हॉलमध्ये टायमिंग आपण पाहतो परफेक्ट झालं नाहीये. इथे निखिल कोणत्या प्रकारची चुकी करत नाही. फलंदाज बाद होतो मनोज. झटका दिला गेला दुसरा तो जरीवरी आई प्रसन्न. न्यू गोल्डन दैवली टीमला धावसंख्या स्कोर कार्ड 24 या आकड्यावरती. तर प्रवेश फी आपण पाहतोय 15,000 असेल. प्रथम क्रमांक 1,11,000 रुपये, द्वितीय क्रमांक 55,000 रुपये, तिसरं आणि चौथं पारितोषिक रुपये 33,000 रुपये असेल आणि त्यानंतर 5वं आणि 6वं 30,000 रुपये प्रत्येकी असेल. चमचमत्या ट्रॉफीज उत्कृष्ट गोलंदाज फलंदाज त्यांना स्पोर्ट्स सायकल असेल. बॅट्समॅनसाठी फ्रीज असेल आणि गोलंदाजासाठी सायकल आहे आणि मालिकावीरसाठी बाईक असेल. प्रवेश फी 15,000 आहे. आणि रोहन या आणि आकाश या आयोजक या ठिकाणी बसलेले आहेत. 39 टीम त्या ठिकाणी नाव नोंदणी झालेली आहे. ज्यांनाही नाव नोंदणी करायची त्यांनी जरूर आकाश रोहन शिंगे यांच्याशी संपर्क साधा. फुल्लेचा चेंडू क्लास केला चेंडूला. तुझ्या बॅटमधून चेंडू निघतोय. डीप फाइंडर मध्ये चेंडू फरार. रस मिल 3-4. इथे आला चौकार.
त्या चौकारच्या सहाय्याने स्कोर कार्ड आपण पाहतो धावसंख्या 28 या आकड्यावरती. अठ्ठावीस धावा स्कोर कार्डवरती दोन गाड्यांच्या मोबदल्यात आपण पाहतोय. दोन षटकं आणि चार चेंडू आतापर्यंत झालेत. एक चांगली सुरुवात आपण पाहतोय. गोल्डन दवेली टीम बघा दोन ते जुने चेंडू आहेत, कारण जुने चेंडू गेलेले कोण देत नाहीये, अन्यथा नवीन चेंडू भेटेल. कारण आत्तापर्यंत ज्या मॅचला बॉल झाले त्यांचे प्रॅक्टिसला घेऊन जातात बॉल, किंवा मैदानातून मॅच झाल्यानंतर बॉल घेऊन जातात, ते बॉल आणून देत नाही आहेत. हे आता नवीन बॉल दिला जाईल. बॉल आहे बघा नवीन तिथे. आम्ही पहिल्या मॅचलाच सांगितलंय, जर जुना बॉल अवेलेबल असेल तर ठीक, नाही तर नवीन बॉल त्या ठिकाणी घेतला जाईल. गोलंदाज पवन, एक चांगल्या पद्धतीची गोलंदाजी पवनची आपण पहिल्या षटकामध्ये पाहिले. तिथे फक्त 8 धावा खर्च केल्या होत्या. इथे जर विचार केला पवनचा, पवनने आत्ता परत 6 धावा खर्च केल्यात. 4 चेंडू आत्तापर्यंत समाप्त झालेत. 5वा चेंडू असेल राऊंड विकेट. पवन गोलंदाजी मार्कवरती आहे. खालच्या टप्प्याचा चेंडू वाईडिश लॉंग ऑन रिझर्वमध्ये क्षेत्ररक्षक, लॉंग ऑन झोनमध्ये क्षेत्ररक्षण. चांगल्या पद्धतीचं क्षेत्राची व्यूहरचना पवनने या ठिकाणी केली. 29 धावा स्कोर कार्डवरती आहेत. एक चांगली स्पर्धा आपण पाहतोय. आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चषक याचे लॉट्स आज रात्री आम्ही घेणार होतो. काही टीम्स अजूनही त्यांचा ॲडव्हान्स आमच्यावर पोचला नाही आहे, त्यामुळे आणि काही टीम्सला पहिला दुसरा दिवस पाहिजे, त्या कारणास्तव थोडंसं आजचे दिवस आम्ही लॉट्स थांबवलेत. पण उद्या पहिल्या 2 दिवसाचे लॉट्स आणि परवा पहिल्या 2 दिवसाचे लॉट्स, असे लॉट्स आम्ही त्या ठिकाणी पाडणार आहोत. ज्या ज्या संघांचे ॲडव्हान्स बाकी आहेत, तो विनंती असेल त्यांनी तो ॲडव्हान्स योगेश ढोले, जे कर्जत विभाग डिक्सलपासून जो कर्जत विभाग आहे त्या विभागाची पूर्णपणे जबाबदारी योगेश ढोले यांच्याकडे आहे, आणि तुम्ही त्यांच्याकडे तो ॲडव्हान्स पाठवा. आणि ज्यांनी नावे आमच्याकडे दिलेले आहेत त्यांनी ॲडव्हान्स आमच्या नंबरला जीपे किंवा पेटीएम करू शकता. तर ड्रिंक ब्रेक्स आपण पाहतो या ठिकाणी 29 धावा स्कोर कार्डवरती. 2 फलंदाज बाद. 3 षटकांचा खेळ समाप्त झाला. कमबॅक करून दिलं पवन, ज्याचा 2 षटकांचा विचार केला पवनचा. आपण स्कोर कार्ड पाहूया. पवनचा जर 2 षटकांचा विचार केला, त्या पवनने 2 षटकामध्ये धावा खर्च केल्या, त्या 15 धावा खर्च केल्या, 2 विकेट, म्हणजे किफायतशीर गोलंदाजी म्हटली जाईल. चला, ज्याची आतुरतेने वाट पाहिली जातो रवी गाडे आला. अभि तयार गोलंदाजी मार्कवरती आहे. एकाच ग्रामपंचायतीमधील 2 संघ आहेत.
तर पाहतोय आपण इथे थोडासा विचार केला जाईल. तर 2,000 अपील आपण पाहतो या ठिकाणी पंचांनी बाद घोषित केलंय. का थोडं डाऊट होतं, डाऊट क्लिअर केलं पंचांनी. हा, आणि त्या ठिकाणी पाहिलं गेलं फलंदाज मोहितलाही माहिती आहे आपल्याकडून आता इथे कुठेतरी मोठी चुकी झाली. बॅट आणि चेंडूचं टायमिंग जुळलं नाही, त्या ठिकाणी तिचा पॅडवरती चेंडू आदळला आणि आपण स्क्रीनवरती पाहू शकता त्या पद्धतीने चेंडू फेकला होता अभिने. परफेक्ट आपण पाहतो आणि लेट आली बॅट, एकदम लेट आली बॅट. प्रथमतः चेंडू आपण पाहतोय एकदम मिडल सापडला, मधोमध सापडला. लेट आली बॅट, बॅट आणि चेंडूचं टायमिंग जुळलंच नाही आहे. खरं तर डाऊट व्हायलाच नव्हतं पाहतो, कारण बॅट खूप लेट आली आपण पाहतोय. आणि तिथे पाहिलं गेलं फलंदाज लेग बिफोर पायचीत पकडलं गेले. फलंदाज बाद, झटका क्रमांक तिसरा. 29 या आकड्यावरती आपण पाहतोय. खऱ्या अर्थाने पवनचं कौतुक करावं लागेल, त्यांनी जी धावसंख्या थांबवली होती थोडं दडपणात टाकलं होतं मोहितला आणि तिथे फायदा उचलला अभिने. चांगल्या पद्धतीचा पहिला चेंडू, परफेक्ट यॉर्कर चेंडू फेकला आणि तिथे फलंदाज आपण पाहतोय पायचीत झालाय. धावसंख्या स्कोर कार्ड आपण पाहतोय 30 या आकड्यावरती. आणि राजेश सर, माझ्यासाठी सोन्याचा दिवस आहे आजचा, कारण तारीख 25 आहे. आज माझ्या छोटीचं चौथा वाढदिवस आणि खऱ्या अर्थाने पाहतोय एक चांगला दिवस माझ्यासाठी असेल. 30 धावा स्कोर कार्डवरती आहेत. पुन्हा एकदा जोरदार अपील, फिंगर अप, LBW. मधोमध आणखीन एक झटका, नितीनला माघारी परतावा लागेल. झटका दिला तो या षटकामध्ये दुसरा आणि संघासाठी असेल तो चौथा. वाईट चेंडू, एक्स्ट्रा धाव आपण पाहतो या ठिकाणी घेतली ते रवी घाटे. आता पाहतो आपण नवीन फलंदाज मैदानात सज्ज झालाय. आणि इथे फलंदाज बाद, बॅट सीधा यष्टीवरती आदळली गेली. झटका दिला गेलाय. जरीवरी आई प्रसन्न न्यू गोल्डन दविली टीमला. आणि खऱ्या अर्थाने हा 29-30 हे जे आकडा आपण पाहिलं गेलं आत्ता परत खतरनाक ठरला गेला. आणि हा चेक केला जातोय. बाजूला जरा. फेअर डिलिव्हरी आहे.
टिनू पवार पाहतो नवीन बॅट्समन आपण मैदानात बराच काल चेंडू हवेमध्ये आहे. शतरक्ष त्या ठिकाणी पोहोचण्याचा प्रयत्न करत होता. 2 धावा आपण पाहतोय. अजून एक मॅच आठवते सर राजेश सर बारण्याच्या मैदानावरती एक चेंडू 3 धावांची गरज असताना सर्कलमध्ये तो चेंडू होता. धावसंख्या जाऊन पोचली ती 33 आणि त्या सर्कलमध्ये पाहता त्या चिते काही चपलाही नाही. ज्या खेळाडूने खऱ्या अर्थाने 3 धावा धावल्या होत्या तो टिनू. एक पाहुणा समालोचक म्हणून गेलो होतो पण ती स्पर्धा नेहमीच लक्षात राहील माझ्या. कारण त्या स्पर्धेमध्ये एखाद्या समालोचकाला सर्वाधिक पैसे शो मॅचमध्ये भेटतात. कारण ती स्पर्धा आमच्याकडे होती बारण्याची. त्यानंतर बारण्याच्या प्रत्येक स्पर्धेमध्ये आमचा सहभाग झाला. त्यानंतर तिथे असणारे रंगपंचमी अर्थात धुलवडची अनेक स्पर्धा आम्हाला खेळण्याची त्या स्पर्धेमध्ये सहभाग होण्याची आपण पाहतोय संधी भेटली. कारण नेवाज एक कधी पंच तर कधी समालोचक म्हणून त्यांना जेव्हाही गरज पडली तेव्हा त्याही कॉल केला आणि आम्ही धुलवडच्या दिवशी त्या ठिकाणी पोहोचलो आहे. प्रवीण पतारे आपल्या संभाजी पतारे सर असतील अनेक त्याच्यानंतर मानुली टीमचा संकल्प पाटील असेल. इथे 4 षटकं समाप्त झाले. 33 धावा धावफलकावरती 5 गड्यांच्या मोबदल्यात धावा. शेवटचं अंतिम षटक ऋतिक गोलंदाजी मार्कवरती सज्ज झालाय. पंप करण्याचा प्रयत्न स्ट्राईकला तो फलंदाज रवी घाटे. रवीने पाहिलं होतं मी रवीच्या बॅटमधून गुणग्याच्या मैदानावरती तर धावा आल्या होत्या. खेळला होता चांगला त्या पद्धतीने ती टीम खेळत होती. ते गरज आहे धावा बनवायची आहे. धावसंख्या समोर उभी करायची आहे. इथे आपण पाहिलं मी पटका टायमिंग जुळलं नाही आहे. लॉंग ऑन झोनमध्ये कपिल आहे. कोणत्या प्रकारची चुकी नाही आहे. फलंदाज बाद झटका दिला गेला आहे तो दविली टीमला. नवीन फलंदाज रितेश हरिभाऊ पेमारी नवीन फलंदाज. यामध्ये चेंडू निघाला थोडंसं खराब होतं. फंबली पाहिलं गेलं त्याचं रूपांतर 2 धावा इथे पाहतो. रितेशच्या बॅटमधून 2 धावा आल्यात. इथे पुन्हा एकदा चुकी झेल ड्रॉप. धावसंख्या स्कोर कार्ड आपण पाहतोय चौकाराच्या सहाय्याने जाऊन पोहोचली ती 42. 43 धावांची गरज आहे विजयासाठी आणि एक चांगली इनिंग
या ठिकाणी टिनूने आपण पाहतोय. हरीश गेला, हरीशने चांगली कामगिरी केली. रितेश फेमारे 42 झाले, 43 धावांची गरज आहे. इनिंग ब्रेकमध्ये आपण पाहतोय जरूर आपण स्क्रीनवरती पाहू शकता नेरल मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल आणि क्रिटिकल केअर सेंटर जे धामोते नेरल कलम राज्य मार्गावरती आहे. त्या हॉस्पिटलची खासियत मित्रांनो अजूनही सांगेल तुम्हाला. त्या हॉस्पिटलमधून आपल्याला नेहमीच सहयोग दिला जातो आहे क्रिकेट रसिकांसाठी, क्रिकेट खेळाडूसाठी. या कर्जत तालुक्यामध्ये कोणत्याही मैदानावरती कोणत्याही खेळाडूला क्रिकेटच्या मैदानावरती जर एखादी इजा झाली त्याचा प्राथमिक उपचार म्हणजे प्रथम उपचार तिथं मोफत केला जातो. आजपर्यंत जिथेही आपलं पाहतो एखादा खेळाडू जे इंजर्ड झालेत, शर्तीचं मैदान असून दे किंवा क्रिकेटचं मैदान असून द्या, जिथेही जे पेशंट त्या ठिकाणी गेलं त्याच्यावरती मोफत उपचार त्या ठिकाणी करण्यात आलेला आहे. आज नेरलमध्ये आपल्याला काय पाहिजे होतं का इतर मोठ्या आजारांवरती चांगले उपचार व्हायला पाहिजे, चांगले डॉक्टर पाहिजे होते आणि ते नेरल मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल क्रिटिकल केअर सेंटर दामोद याच्या माध्यमातून साध्य झालं आहे. फक्त प्रथम उपचार नाही तर मोठे मोठे जे आजार आहेत, महात्मा फुले जन आरोग्य जो योजना आहे त्या योजनेअंतर्गत मोठे मोठे आजारावरती मोफत उपचार त्या ठिकाणी केले जातात. आणि खऱ्या अर्थानं पाहिलं गेलं बैलगाडा क्षेत्रातील प्रवीण ड्रायव्हर आणि त्याचबरोबर बारक्या ड्रायव्हर यांची सर्जरी त्याच नेरल मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल ह्या हॉस्पिटलमध्ये करण्यात आली आहे. अनेक मोठे मोठे उपचार आहेत, अनेक हार्ट पेशंट असून आपण पाहिले गेलेत मोठ्या मोठ्या आजारावरती त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने उपचार. मेंदूची सर्जरी पाहतो आहे, स्पाईन सर्जरी आपण पाहतो आहे, जे आपल्याला यशस्वी झालेल्या सर्जरी आपण पाहतो आहे. गुडघा ज्या पद्धतीने आपण पाहतो आजकाल भरपूर जणांच्यात 40+ जेवढे आहेत त्यांना तो जास्त प्रमाणाचा आजार पण आपण पाहिला गेला. त्याच्यावेळी डायलिसिसची सेवा त्या हॉस्पिटलमध्ये मोफत केली जाते. मित्रांनो अनेक आजार त्या ठिकाणी बरे केले जातात आणि जरूर त्या हॉस्पिटलमध्ये संपर्क साधायचा आहे. तर आपल्या क्रिकेट क्षेत्रामध्ये खास बात म्हटली जाईल का राजेश भोईर सर त्या हॉस्पिटलमध्ये आपण पाहतो केअर सेंटरचे ते खऱ्या अर्थाने जो स्टाफ आहे, स्टाफ हँडलिंग मॅनेजर त्या ठिकाणी आहेत, चांगल्या पोस्टवरती त्या ठिकाणी काम करतात आणि नेहमीच आपल्या विभागातील पेशंटला त्या ठिकाणी ते सहयोग देत असतात. जरूर भेट द्या मित्रांनो, कारण नेहमीच म्हटलं तर कोर्टाची पायरी आणि दवाखान्याची पायरी आपल्या पदरी नसावी, आपल्यासोबत नसावी, आपल्या आयुष्यात नसावी. पण जग हे धावतं युग आहे, कधी कुठे काय होतं आहे हे सांगता येत नाही आहे. जरूर ज्या हॉस्पिटलमध्ये जायचं आहे तर आपण बाहेर कुठे न जाताना प्रथमतः नेरलमधील जे हॉस्पिटल आहेत जरूर त्यांना आपण भेट द्या. सर्व प्रकारचे आपण पाहतो आहे जे मेडिकल जे क्लेम आहेत ते त्या ठिकाणी केले जातात. कॅशलेस सेवा पण त्या ठिकाणी आहे. जरूर मी संधीचं नाही म्हणणार, पण एक चांगल्या सेवेचं लाभ त्या ठिकाणी घ्या आणि जरूर प्राऊड बी आपण पाहतो आहे नेरल जे मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल आहे त्याचं मनापासून धन्यवाद का त्यांच्या माध्यमातून आपल्या क्रिकेट क्षेत्रातील खेळाडूंसाठी जे मोफत उपचार केले जातात त्यांचंही सर्व कमिटीचं अर्थात सर्व स्टाफचं मनपूर्वक आपण स्वागत आणि हार्दिक अभिनंदन करूया. जाऊया पुन्हा एकदा मैदानावरती. आपण पाहतोय स्पर्धा पाहण्यासाठी खऱ्या अर्थाने दविली ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी युवक तालुका अध्यक्ष एक उत्कृष्ट व्यक्तिमत्व आदिजी धुले साहेब यांचं या ठिकाणी आगमन झाले. त्यांच्यासोबत सिनियर प्लेयर पांडुरंग मिसाल, अरुण माली, मंगेश विर्ले, यशवंतराव माली
अरुण ठमके आणि करण धुले मॅचचा आनंद या ठिकाणी घेता सर्व मान्यवरांना विनंती करतोय या आपण व्यासपीठावरती आपल्या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत. जरूर आम्ही फटाके वाजवलं नाही पण आपल्याच टीमने एक ॲटोम बॉम्ब फोडलाय मैदानावरती. त्या बॅट्समनच्या बॅटमधून आला पहिला चौकार 4 धावा. अनेक मान्यवर आपण पाहतो या ठिकाणी मॅचचा आनंद घेतात. आमच्या अंबरपाड्यावरून काही ग्रामस्थ मॅचचा आनंद घेण्यासाठी या ठिकाणी आलेत. मालेगाववरून आलेत, भडवल शेलूवरून अनेक मान्यवर आपण पाहिले गेले. आमचे कोलुलीवरून या ठिकाणी आलेले आहेत. सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत करूया. फुल टॉच चेंडू, फुल लेंथचा चेंडू आहे. टिपिक्सचा कव्हर रिझारमध्ये क्रॅकिंग शॉट. चेंडू निघाला दंडन दंडन करत सीमा रेषे पलीकडे जमिनीला घसत पुसत गुदगुल्या करत चेंडू फरार. रन्स मिळतील 4. चौकार. जरूर कारण मोठे आघात होते शर्तीच्या या आखाड्यामध्ये बारक्या ड्रायव्हर. कारण असं वाटलं होतं 5-6 महिने बारक्या ड्रायव्हर निघणार नाहीत बेडवरून, पण एकाच महिन्यामध्ये नेरळ मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये केअर झालेत, ते तयार झालेत आणि पुन्हा एकदा आपण पाहतो आहे ते सज्ज झालेत. तसं प्रवीण ड्रायव्हरही आपण पाहिलं गेलं, तेही चांगले क्रिकेटर आज या ठिकाणी उपस्थित आहेत. शॉर्ट चेंडू, टफली देण्यासारखा फटका आपण पाहतो आहे. वन बाउन्स राकेट चेंडू आणखीन एक सीमारेषे पलीकडे. 4 आपण पाहतोय. 3 चौकार, लगातार चौकार. विशाल भवारे प्रोप्रायटर सरकार हॉटेल यांच्या माध्यमातून लगातार 3 चौकार, 3 षटकार, 3 विकेटसाठी 1000 रुपयाचा पारितोषिक. आणि प्लस आपण पाहतोय सरकार हॉटेल स्पेशल काश्मीरी तंदुरी आपण पाहतोय या ठिकाणी लागू झाले. फलंदाज कपिलला. चांगली कामगिरी मित्रांनो. जरूर हॉटेल सरकारला पण आपण एकदा भेट द्या. आणि क्रिकेटर तिथेच असतात, आम्ही पाहिलं तिथेच. उर्फी चेंडू, बराच काल चेंडू हवेमध्ये. शतरक्षक मोहित, प्रयत्न सुरेख होतं त्याचं, पण चेंडू लागल्यानंतर थेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार 6 धावा. चांगला प्रयत्न या ठिकाणी पाहिला, पण कपिलने या ठिकाणी नितीन भोईरच्या गोलंदाजीवरती हल्ला चढवला आहे. नेहमीच म्हटलं तर षटकार सहजरित्या खेळता येतात, पण गॅपमधून चौकार ढकलणं खूप महत्त्वाचं ठरतं आहे. आणि गॅपमधून चौकार 3 ढकलले आणि त्यानंतर एक मोठा फटका. स्क्रीनवरती पाहू शकता अफलातून कामगिरी. IPL मध्ये आपण पाहिलं गेलं नमन धीर, त्याच्यानंतर नमन धीरने घेतलेला झेल. मुंबई इंडियन्सचा नमन धीरने ज्या पद्धतीने झेल घेतला, 2 मीटरपेक्षा हाईटला चेंडू वरती होता आणि तो चेंडू आडून तो झेल पकडला होता. सरपंच अर्थात श्रेयस अय्यर त्यांनी केलेली चांगली कामगिरी पाहिली. अनेक झेल आपण पाहिले गेले. इथे मन थोडंसं फंबल होतं. तेजस होता त्या ठिकाणी. मिड ऑफ रिझनमध्ये चुकी केले. लॉंग ऑफ झोनमध्ये चेंडू ट्रॅव्हल. धावसंख्या स्कोर कार्ड इथे जाऊन पोहोचली ती 19. अंतिम चेंडू. पॉवर प्लेचं पहिलं षटक 43 धावांचा पाठला करायचा होता. पहिल्या षटकामध्ये मॅचची हवा काढणारे 3 चौकार, 1 षटकार. इथून कमबॅक करायचे तर चांगली गोलंदाजी करावी लागेल, विकेट टेकर गोलंदाजी करावी लागेल. चांगला चेंडू आपण पाहतोय. शेवटचा चेंडू सांगता पाहिली गेली षटकाची निर्धाव चेंडूने झाले. पहिलं षटक समाप्त झालं. 19 धावा धाव फलकावरती लागल्या गेल्यात. विजयासाठी आपण पाहतो अजूनही 24 चेंडू आणि 24 धावांची गरज. 6च्या सरासरीनं धावा या ठिकाणी बनवायचे. सेकंड राऊंडसाठी लाडिवली टीम थोडासा विचार करावा. लाडिवली टीम पण आता विचार करेल. लो स्कोर मॅच शेवट परत आपण त्या ठिकाणी विकेट गेले, थोडंसं विचार करेल सेकंड राऊंडसाठी.
आणि वैभव दगडे एकदम बोल मास्टर माइंड आहे तो. आता सर्व चर्चा सत्र त्या ठिकाणी लढवेल. गिरीश आलाय म्हणजे गिरीशने काहीतरी कानमंत्र दिला असेल. अमित आलाय. अमित आला असेल तर त्याची पण कारण आजारी अमित, पण गिरीश आहे ना. गिरीशने त्या ठिकाणी भरपूर कानमंत्र दिले असेल. 24 चेंडू आणि 24 धावांची गरज आहे. टफली लगावले. परफेक्ट शॉट. वन बाउन्स अखेर चेंडू सीमारेषे पलीकडे कव्हर पॉइंट जर मध्ये आला. हा बेहतरीन चौकार. आजची स्पर्धा, आजच्या स्पर्धेचं वैशिष्ट्य ठरलंय ते म्हणजे संदेश ठाकरेची अष्टपैलू खेळी. खासियत आहे संदेश ठाकरेची. या मैदानावरती आल्यानंतर नेहमीच अग्रेसर ठरतो आणि त्याला पाहून नागेशची बॅट तलपते. यश गोलंदाजीमध्ये संघाला तारतो. टॅप केला. बॅक टू बॉलर चेंडू. तेजस याच पद्धतीने गोलंदाजी करावी लागेल. निर्धाव चेंडू फेकावे लागतील. उर्फी चेंडू. बराच काल चेंडू हवेमध्ये. मनोज चेंडू खाली येतोय. कोणत्या प्रकारची चुकी नाहीये. ज्या फलंदाजांनी मैदानामध्ये हाहाकार माजला होता, मोठे मोठे फटके जो लगावत होता, तो कपिल माघारी परतलाय आणि त्याच्या जागी नवीन फलंदाज वैभव. आणि बारक्या ड्रायव्हर त्यांचा कोलोलीचा अष्टपैलू खेळाडू आणि उत्कृष्ट वाद्यवादक अजय मार्के या स्पर्धेतून रजा घेता. उद्या कुठेतरी हल्दीची ऑर्डर असतील आणि परवा पोसरीची ऑर्डर. त्याचबरोबर विक्रमाचा वाश्य मोहसिनबाई तेही रजा घेतात. अनेक विक्रम आहेत मोहसिनबाई आणि गोलंदाजी करत असतात त्यांचे विक्रम तोडले विक्रम, पण दामत गावासाठी त्यांचा विक्रम आधीच अबाधित आहे. हो जरूर आपण पाहतोय कपिलसाठी ते पारितोषिक आहे लवकरच त्यांच्यावर पोहोच होऊन जाईल. वंदारवाडा B+ संख्या स्कोर कार्ड. षटकार आपण पाहतो या ठिकाणी. धावसंख्या स्कोर कार्ड आपण पाहतोय 29 झाल्यात. 43 धावांची गरज होती म्हणजे अजून 14 धावा आपण पाहतो त्या ठिकाणी आहेत. प्रवीण भोईर यांच्याकडून जर मोहितने निर्धाव षटक टाकला तर 1000चा प्राइज असेल.
18 चेंडू आणि इथे ग्लान्स जरूर संपर्क आहे का नाहीये. वाईट चेंडू आणि त्यानंतर चौकार. 5 आपण पाहतो वाईटच्या धावा धाव फलकावरती घेतल्या जातील. धावसंख्या स्कोर कार्ड 34 आकड्यावरती धावसंख्या जाऊन पोहोचले. 9 धावा अजूनही बनवायला लागतील वंजरपडा बी प्लस. चला लाडोली टीमचा कॅप्टन आपण या ठिकाणी येऊन थांबायचे. लाडोली टीमचा कॅप्टन व्यासपीठावरती येऊन थांबा. कट करण्याचा प्रयत्न. डॉट चेंडू आला. निर्धाव चेंडू आपण या ठिकाणी पाहतोय. मॅच अजूनही बनवू शकते जर एखादा गोलंदाज इथून सलग 8 ते 10 चेंडू आपण पाहतोय डॉट फेकले तर जरूर मॅच बनवू शकते. मोहित तयार गोलंदाजी मार्कवरती पंतांच्या डाव्या साईडने गोलंदाजी करतोय. कट करण्याचा प्रयत्न. आणखीन एक निर्धाव चेंडू आपण पाहतोय. याच पद्धतीने कामगिरी करावी लागेल. डॉट चेंडू फेकावे लागतील. धावसंख्या स्कोर कार्ड जाऊन पोचली ती 35 आकड्यावरती. कट केला चेंडूला. पॉइंट गल्लीच्या डोक्यावरून चेंडू थर्डमॅन फेस मध्ये ओपन होता. हात खोलण्याचा मोका आणि मोक्यावरती दिला ठोका. चेंडू जातो सीमारेषे पलीकडे. 4 धावेसाठी चौकार. पांडू सर बघा बॉल द्या तिथं बॉल बघा. पाठवा कुणाला तरी लवकर. चौकार या ठिकाणी आपण पाहतोय. 4 धावा आल्यात. धावसंख्या स्कोर कार्ड 39. 5 धावांची गरज आहे. 4:43 आहेत ना. 4 धावांची गरज. धन्यवाद. हॉटेल सरकारचे पैसे आमच्याबरोबर पोच झालेत 1000 रुपये. धन्यवाद. धन्यवाद आदेशजी धुले. कॅश आपण पाठवली या ठिकाणी. बाकी आता तंदुरी राहिले. कपिल लगेच जाऊ नको. आता उद्याच जा. आता बंद झालं दुकान. मोहित तयार. निर्धाव चेंडू आपण पाहतोय. मॅच इथून खेचायची आहे. इथून मॅच बनवायची आहे तर चांगली कामगिरी करावी लागेल. गोलंदाजी करावी लागेल. अशाच प्रकारचे बहुतेक निर्धाव चेंडू फेकले. तर तिसरं षटक आहे आपण पाहतोय. कट केला चेंडूला. पॉईंटच्या डोक्यावरून कव्हर पॉईंट मध्ये चेंडू ट्रॅव्हल. रस मिळतील 4. चौकार आला. सर बॉल घ्या ना मनोज सर. बॉल घ्या. चौकार या ठिकाणी आलाय आणि चौकारच्या सहाय्याने विजयी झालाय जो वंजारपाडा बी प्लस संघ. चला दोन्ही संघाचे कॅप्टन वंजारपाडा बी प्लस लाडिवली वेल जास्त घेऊ नका. टॉससाठी या आणि त्यानंतर लाडिवली संघाचा कॅप्टन या ठिकाणी उपस्थित झालाय. वंजारपाडा बी प्लस संघाचा कॅप्टन आपण या ठिकाणी या आणि मॅच